विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस बहुमतं मिळाली, परंतु मुख्यमंत्री निवडीपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खाते वाटप हा घोळ अद्यापही सुरूच आहे। वास्तविक भरघोस बहुमतं मिळाल्यावर तात्काळ मुख्यमंत्री निवड, मंत्रिमंडळाची स्थापना, विस्तार आणि खाते वाटप अपेक्षित होते। परंतु अधिवेशन तोंडावर आले असताना मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे। त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याचं म्हटलं जात आहे। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार संपन्न झाला असून नागपुरातील राजभवनात दिमागदार सोहळ्याचं आयोजन देखील केलं होतं। 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये भाजपच्या सर्वाधिक म्हणजेच 19 जणांचा समावेश आहे, तर शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीच्या 9 जणांचा समावेश आहे। गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू देत यंदा महायुतीमधील 3ही पक्षांनी मिळून 25 नवे चेहरे दिले आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे खाते वाटपाचा घोळ हा कधी संपेल याची।